राज्यात गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलांची क्रेज हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं। त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते। 1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला। आतापर्यंत 40 ते 50 शर्यतीची बैल त्यांनी राखून ठेवली होती। कोणत्याही शर्यतीमध्ये 1 नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरी शेठ यांची नजर असायची। त्यानंतर त्याची किंमत कितीही असली तरी ते विकत घ्यायचे। त्यांना संपूर्ण राज्यात आदराने पंढरी शेठ असं म्हणत। महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती। आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं। पंढरी फडके हे गोल्डमॅन म्हणून जगभर ओळखले जायचे।